मोहिते पाटलांची मजबुरी. अकलूजचे मोहिते पाटील घराणे म्हणजे सत्ता आणि राजकारणातील कायम प्रभावी आणि निर्णायक कुटुंब. दशकानुदशके या घराण्यातून आमदार, खासदार, मंत्री अशी सतत सत्तेतील उपस्थिती राहिली. त्यामुळे या घराण्याला मानणारा एक मोठा वर्ग, हे कुटुंब ज्या पक्षासोबत त्या पक्षात राहतो हा इतिहास आहे. त्यामुळे या कुटुंबाला खुलेआम दुखावण्याचे धाडस खुद्द पवार साहेबांनीही करण्याचे टाळल्याचे दिसले. परंतु राजकीय समीकरणात मोठा बदल होत हे कुटुंब भाजपवासी झाले. भाजपानेही यांना आपल्या पक्षात घेत सत्तेची समीकरणे बदलली. परिणामी माळशिरसमध्ये राखीव मतदारसंघातून भाजपच्या राम सातपुते यांना आमदार करत आपल्या पक्षनिष्ठेचा पुरावा देण्यात आला. परंतु लोकसभा निवडणुकीपासून या कुटुंबाची भाजपसोबतचे अंतर वाढत गेले. परिणामी आज तेच राम सातपुते या कुटुंबावर तुटून पडत आहेत, टीकेची झोड उडवत आहेत. इतकेच काय, रणजित सिंह मोहिते पाटील यांना लाज शरम बाळगण्याचा सल्लाही देण्यात येत आहे. आता सातपुतेचे हे जहरी शब्द, याच्या मागे फडणवीस साहेबांचा आवाज नाही किंवा त्यांना याची कल्पना नाही असे कसे म्हणता येईल? तर मग इतक्या अवमानाच्या मालिका सुरू असताना या प्रभावी कुटुंबाने याकडे दुर्लक्ष करण्यामागचे कारण तरी काय? या मागची मजबुरी तरी काय? आता हे कुटुंब आपली दिशा पुन्हा बदलणार का मग आहे त्या स्थितीत नवीन राजकीय समीकरणे जुळवणार? हे येणारा काळच ठरवेल.